आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एका भीषण अपघाताची। आंबेनळी घाटात झालेल्या अपघाताने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेलेला आहे। एका हसत्या खेळत्या सहलीचा अंत एका गंभीर आणि भीषण अशा अपघातात झालाय। 8 जणांचा यात मृत्यू झालाय। जवळपास 600 ते 700 फूट उंचावरून एक स्कॉर्पिओ कार दरीत कोसळली आणि त्याचं नव्हतं झालं। नेमकं काय घडलं त्या रात्री आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। कोकणात सहलीसाठी गेलेल्या 8 मित्रांची सफर आंबेनळी घाटात येऊन कायमची थांबली आहे। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात ही भीषण दुर्घटना घडली। साताऱ्यातील कोरेगावच्या आसगावमधील 18 ते 30 वर्ष वयोगटातील तरुण शुक्रवारी सहलीसाठी कोकणात आले होते। दापोलीतील हरणे इथून हे सर्वजण रविवारी परतीच्या मार्गावर निघाले होते। मात्र आंबेनळी घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं। गाडी खोल दरीत कोसळली। 700 ते 800 फूट खोल जाऊन ही गाडी आपटली। दुर्घटना इतकी भीषण होती की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। या दुर्घटनेत गाडीतील सर्व तरुणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये महेश पवार वय वर्ष 25, आदित्य साळुंखे वय वर्ष 21, रितेश लोखंडे वय वर्ष 25, सुहास लोखंडे वय वर्ष 20, अंश चव्हाण वय वर्ष 18, उत्कर्ष शिंगटे वय वर्ष 21, अनिल शिंगटे वय वर्ष 25, नितीन नायकुंडे वय वर्ष 35 यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि स्थानिक ट्रेकर्सची बचाव पथकं घटनास्थळी पोहोचली। रात्रीच दरीत उतरून अपघातग्रस्त गाडीचा शोध घेण्यात आला, पण तोवर सर्वच तरुणांचा मृत्यू झाला होता। 8 मित्र, 800 फूट खोल दरी आणि रात्रीच्या अंधारातला रेस्क्यू ऑपरेशनचा थरार। या अपघातामुळे आंबेनळी घाटातील या धोकादायक वळणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। हे वळण अतिशय धोकादायक असून यापूर्वी देखील याच वळणावर असाच एक अपघात घडला होता। 2018 मध्ये दापोली कृषी विद्यापीठाची बस इथे दरीत कोसळली होती। या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला होता। रायगडमधील पोलादपूर व सातारामधील महाबळेश्वर यांच्यामध्ये जोडला जाणारा हा जो आंबेनळी घाट आहे, आपण या घाटामध्ये आहोत जिथे स्कॉर्पिओचा रविवारी पहाटे जो अपघात झालेला आहे व काल रात्री मात्र पोलिसांना याची माहिती भेटलेली आहे व या ढिगाऱ्यावर हा जो मातीचा ढिगारा आहे या ढिगाऱ्यावर येऊन या स्कॉर्पिओ ही दरीत कोसळलेली आहे। आणि प्रत्यक्ष घटना मात्र या ढिगाऱ्याच्या आपण आसपास बघितलं तर कुठेही संरक्षित कठडा नाहीये, मातीचा ढिगारा दिसतोय। या ठिकाणी आता हे रेस्क्यू टीम सर्व जे दरीत जात आहेत व दरीतून मृतदेह बाहेर काढतात त्यांचं काम चालू आहे व रेस्क्यू टीमचं आपल्याला इथं सर्व साहित्य दिसतंय। परंतु या आंबेनळी घाटामध्ये आपण बघतोय की रेलिंग व संरक्षक जे कठडे आहेत त्यांची अवस्था आपण इथं बघतोय की रेलिंगची अवस्था आपण आता कॅमेरामध्ये समोर बघतोय की अत्यंत दुरावस्था रेलिंग आहे, तुटलेले रेलिंग आहेत, त्याची कुठेही जोडणी झालेली नाही। जे संरक्षक कठडे तेही जुने झालेले आहेत, त्याचेही दगडी मात्र निघालेली आहे। काही ठिकाणी तर संरक्षक कठडेही आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये। काही अंतरावर म्हणजे 2018 मध्ये येथून 100 फुटावर जी समोरची दरी दिसते, जो समोरचा भाग दिसतो जिथे लोक खूप उभी आहेत, त्याच ठिकाणी 2018 मध्ये दापोलीची जी कृषी विद्यापीठाची जी बस होती ती मात्र त्याच भागातून कोसळली जिथे रेलिंग नाहीये, जिथे तेव्हाही रेलिंग नव्हती आताही रेलिंग नाहीये। व या ठिकाणी जिथे अपघात झालाय तिथेही मात्र आता जे दुरुस्तीचं काम नुकतंच हाती घेऊन संपवण्यात आलंय। या ठिकाणी कुठलीही पलीकडे दरी आहे याची कुठलीही माहिती या ठिकाणी दिली गेलेली नाही, कुठलाही कठडा या ठिकाणी बसवला गेलेला नाहीये किंवा काही दिशादर्शक या ठिकाणी गेलेले नाही। त्यामुळे दोन्हीकडनं जे येणारे प्रवासी वाहन आहेत ते रात्री किंवा पहाटे या ठिकाणी दरीत जाण्याची शक्यता आहे व ती शक्यता आता खरी ठरलेली या स्कॉर्पिओ जी गेलेली आहे। त्यामुळे पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाताना हा आंबेनळी घाट लागतो। आंबेनळी घाटातील दाभिळ गावाजवळ हे धोकादायक वळण आहे। या वळणावर स्कॉर्पिओचा अपघात झाला। साधारण 15 ते 20 फूट रुंदीचा रस्ता असलेलं हे वळण आहे। स्कॉर्पिओ उतारावरून खाली येत असताना अचानक उजव्या बाजूला वळण येतं। रस्त्याच्या डाव्या बाजूला दरी आहे, मात्र रस्त्याच्या बाजूला कोणतीही संरक्षक भिंत नाही। रात्रीच्या अंधारात स्कॉर्पिओच्या चालकाला वळणाचा अंदाज लागला नाही। संरक्षक भिंत नसल्यामुळे गाडी थेट दरीत कोसळली। साताऱ्याच्या आसगाव या एकाच गावातील 5 तरुण अपघातात मृत्युमुखी पडले। अपघातानंतर या गावावर दुःखाचं सावट पसरलंय।
सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात जो काही अपघात झाला त्यातले सातारा जिल्ह्यातील जवळपास 8 युवक हे ठार झालेले आहेत. त्यातल्या जे एकाच गावामधले आसनगाव म्हणून जे आहे त्या आसनगावातील जवळपास 5 मुलं या गावातील या एकाच गल्लीमध्ये राहणारे ही युवक आहेत. हे कधी कळालं घटना घडलेली? घटना घडली मला सकाळी कळली. सकाळी. हा. मुलं कुठे गेली होती? कुणाची होती? हरण्यागुंदरला गेली होती. तुमच्या मुलाचं नाव काय? महेश अनिल पवार. अनिल पवारचे तुम्ही मुलं आहेत. किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलं, 2 मुले. कुठल्या गावाला गेले? एक वाय बोरगाव मध्ये गेली. शेवटचं बोलणं कधी झालं तुमच्याबरोबर? शेवटचं बोलणं कधी झालं? शेवटचं बोलणं 22 तारखेला ते इथून निघताना. संध्याकाळी मी जाऊ कामाला चाललो. मी दिवसभर फोन त्याला लावत होतो पण तो काय फोन उचलत नव्हता. दिवसभर ते परेशान होतो मी, तेव्हा का उचलत नाही फोन. पण मी तर संध्याकाळी जाताना मी म्हटलं माझ्या मुलाला त्याला फोन लावले, उचलला फोन. यांना फोन केला माझ्या भावाच्या मुलाला, तो पण म्हणला फोन उचलत नाही. फोन चालू होता, फोन काय उचलत नव्हता. आम्ही आत्ताच करल मगच करल अशा विषयावर आम्ही अंदाजा बसलो. आता संध्याकाळी म्हणलं बाबा शोधायला पाहिजे आपल्या पोरांचं काय झालं काय. माझा अंदाज माझ्या मनात फार हे होत होतं, काय दिवसभर आलं नाही तर रात्री निघाली पोरं, दिवसभर काय आलं नाही तर. नंतर ते रात्री संध्याकाळी मग सगळे जेव्हा गेले चेकिंगला तेव्हा माहित पडलं की असं असं झालेलं काहीतरी गेलं. आनंदासाठी निघालेली ही सहल आता कायमची दुःखद आठवण ठरली आहे. एका चुकीच्या वळणानं 8 जीवांचा अंत केला. आंबेनळी घाटातील हा मृत्यूचा सापळा नेमका कधी थांबणार? प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवण्यासाठी प्रशासन पावलं कधी उचलणार, हा सवाल आता पुन्हा उभा राहिलाय. मेहबूब जमादारसह राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा.